नमस्कार मुलांनो, मी सुजाता. अजय सर स्पायनियर मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मुलांनो, आज आपण शिकणार आहोत मराठी आणि मराठीमध्ये आपण पाहणार आहोत आपला 5वा धडा, 5th लेसन. त्याचं नाव आहे सुगरणीचे घरटे. ठीक आहे, 5वा धडा सुगरणीचे घरटे. आता घरटे म्हणजे काय? तर घरटे म्हणजे नेस्ट. माहिती ना आपल्याला नेस्ट, जे बर्ड हाऊस ज्याला आपण म्हणतो. पक्षी जो आहे तो स्वतःला राहण्यासाठी त्याच्या निवाऱ्यासाठी एक असं छानसा घरटं बनवतो. ठीक आहे, नेस्ट आपण ज्याला म्हणतो. त्या आता आपण कुठल्या पक्ष्याच्या घरट्याबद्दल जाणणार आहोत? तर सुगरणीचे घरटे. सुगरण म्हणजे विणकर. ठीक आहे, म्हणजे विवर ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, विणकाम करणारा. तर सुगरण पक्षी म्हणजे विवर बर्ड. ओके, जर तुम्ही मुलांना गुगलवर सर्च कराल विवर बर्ड बद्दल तर तुम्हाला तो पक्षी आणि त्याने बनवलेले सुंदर सुंदर असे घरटे सुद्धा पाहायला मिळतील. तुम्ही नक्की पहा, तुम्हाला इथे डिस्प्लेवर दाखवलं जाणार की तो त्याचा जो घरटा आहे इतका सुंदर, सुबक, अट्रॅक्टिव्ह असा असतो आणि तो किती छान पद्धतीने त्याला विणतो. ठीक आहे, विणकाम करणं म्हणजेच काय? विविंग. तर विवर बर्ड म्हणजे सुगरण पक्षी. आता हा पक्षी जो आहे खूपच छोटासा, टायनी असा, लाईक स्पॅरो. चिमणी की नाही, आपण चिमणीला नेहमीच आपल्या आजूबाजूला बघत असतोय ना, आपल्या घराच्या अवतीभोवती खिडकीत नेहमीच आपण चिमणीला पाहतो. तर बिलकुल सेम असं चिमणीसारखाच दिसणारा हा विवर बर्ड आहे, म्हणजे सुगरण पक्षी. छोटासा, टायनी, येलो कलर असतो त्याचा आणि हुबेहूब चिमणीसारखाच दिसणारा, तशीच चोच, तशीच पाय, अगदी सेम. ठीक आहे, तर तुम्ही नक्की बघा. जर तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तर तुम्ही टेक्स्टबुक मध्ये सुद्धा आपल्याला पिक्चर दिलेला आहे पक्षी आणि त्याचा घरटा, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया आपण. पहिल्यांदा आपण काय बघणार आहोत तर त्याचे शब्दार्थ. म्हणजेच या लेसन मध्ये जे हार्ड वर्ड्स आपण ज्याला म्हणतोय ना, थोडे असे कठीण शब्द आहेत जे आपण कधी पूर्वी ऐकले सुद्धा असतील, पण आपल्याला नक्की त्याचा अर्थ काय आहे माहिती नाही, मीनिंग काय आहे माहिती नाही. मग आधी आपण ते जाणून घेऊया. ठीक आहे, तो सबसे पहले हम जानेंगे उसके मीनिंग, यानी शब्दार्थ. तर बघा, पहिला आहे मजबूत. मजबूत म्हणजे काय? पक्का, स्ट्रॉंग, मजबूत. त्यानंतर सुबक किंवा सुरेख. सुबक आणि सुरेख एकच झाला आणि त्याचा अर्थ सुद्धा एकच आहे, सुंदर. सुबक, सुरेख आणि सुंदर एकच अर्थ आहे त्याचा. ठीक आहे, त्यानंतर शाबूत राहणे, टिकून राहणे. ठीक आहे, शाबूत राहणे, टिकून राहणे. नेक्स्ट, सर येणे, बरोबरी करणे. बरोबरी म्हणजे सर येणे, कम्पेअर आपण करतो ना, एका गोष्टीला दुसऱ्या गोष्टीशी कम्पेअर करणे, सर येणे, बरोबरी करणे. त्यानंतर वाखाणणे. वाखाणणे म्हणजे स्तुती करणे, तारीफ करणे, ऍडमायरिंग ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, तारीफ करणे, स्तुती करणे. कसब. कसब म्हणजे काय? कौशल्य, आर्ट. ओके, स्किल. कसब, कौशल्य. अपार. अपार म्हणजे खूप, पुष्कळ, लिमिटलेस ज्याला आपण म्हणतो, खूप, पुष्कळ. ठीक आहे, लिमिटलेस. त्यानंतर विणकाम. आता विणकाम म्हणजे काय? वेविंग. लाईक धागे एकमेकात गुंफून विणण्याचे काम. धागे जे आहेत ते एकमेकांमध्ये गुंफून आपण जे विणकाम करतो त्याला काय म्हणतात? विणण्याचे जे काम करतो त्याला विणकाम म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर नियोजनबद्ध. नियोजनबद्ध म्हणजेच काय? तर योजना आखून. आधीच आपण एखाद्या गोष्टीची बघा योजना आखून ठेवतो, म्हणजे प्लॅनिंग करून ठेवतो की आता आपल्याला पुढे काय करायचंय, कसं करायचंय, ती जी योजना आपण बनवतो ना, प्लॅनिंग करतो, तर त्याला नियोजनबद्ध असं म्हणतात. त्यानंतर चिकाटी. चिकाटी म्हणजेच काय? जिद्द. ठीक आहे, जिद्द, चिकाटी. नेक्स्ट, कष्टाळू वृत्ती. कष्टाळू वृत्ती म्हणजे मेहनत करण्याचा स्वभाव. ज्यांचा स्वभाव ऑलरेडी खूप मेहनत करण्याचा म्हणजे हार्ड वर्किंग असा असतो त्याला काय म्हणतात? कष्टाळू वृत्ती. वृत्ती म्हणजे स्वभाव, कष्टाळू म्हणजे हार्ड वर्किंग, मेहनती. ठीक आहे, नेक्स्ट, कुटुंब वत्सल. कुटुंब वत्सल म्हणजे कुटुंबाविषयी प्रेम असलेला. म्हणजे एखाद्याला आपल्या कुटुंबाविषयी, कुटुंब म्हणजे फॅमिली. ठीक आहे, तर त्या फॅमिली बद्दल खूप प्रेम असलेला, नेहमी फॅमिली बद्दल विचार करणारा, त्याच्यासाठी झटत असणारा, सगळ्या ज्या आपल्या जिम्मेदारी आहेत त्या पूर्ण करणारा, असा त्याला म्हणतात कुटुंब वत्सल. ठीक आहे, मग कुटुंब वत्सल प्राणी असो, कुटुंब वत्सल मनुष्य असो, जो आपल्या फॅमिलीचा खूप खूप विचार करतो, कुटुंबाचा. त्यानंतर आकारबद्ध. आकारबद्ध म्हणजे चांगल्या पद्धतीने बांधलेले. चांगल्या पद्धतीने एखादी गोष्ट आपण म्हणजे वेल बिल्ड ज्याला म्हणतात आहे ना, वेल बिल्ड, खूप अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने तो बांधतो त्याला आकारबद्ध असं म्हणतात. ठीक आहे,
तर शब्दार्थ आपण पाहिले आहेत, तुम्हाला हे लिहायचे सुद्धा आहेत, पण आता अजिबात घाई करू नका. लिहिण्याची एक्सप्लेनेशन कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण रायटिंग वर्क करणार आहोत. ठीक आहे. जर तुम्ही होमवर्कच्या मागे लागणार, घाई करणार लिहिण्याची, तर इतकं सुंदर असं लेसन आहे, तो समजणं तुमचं राहून जाणं. ठीक आहे. म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला कळू शकत नाही. मग तुम्ही क्वेश्चनचे आन्सर कसे देणार? मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनचे आन्सर राहू द्या, ते तर आपण एक्झामसाठी करणारच आहोत. पण इम्पॉर्टंट काय आहे, तर आपल्याला त्या पक्षाबद्दल खूप सारी माहिती जमा करायची आहे ना, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. तर आपण ते पाहूया. चला सुरुवात करू आपण. बघा, शाळेच्या परिसरात असलेल्या निंबाच्या झाडावर सुगरण पक्षी घरटे बांधत होता. आता निंबाचा पक्षी आपल्याला माहिती ना, नीम का पेड़ जो होता है, तर त्या झाडावर, निंबाच्या झाडावरती एक सुगरण पक्षी घरटे बांधत होता. ठीक है, यानी वो अपना नेस्ट जो है वो बना रहा था. आता कुठे बांधत होता? शाळेच्या परिसरात, यानी उनके स्कूल के जो कैंपस होता है ना, उसी कैंपस में एक नीम का पेड़ था वहां पर. अतुल, नैना, जॉन व सिमरन रोज तिथे थोडा वेळ थांबायचे. आता ह्या लेसन मध्ये जे आलेले कॅरेक्टर्स आहेत है ना, तर त्यांची नावे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. कोणकोणते कॅरेक्टर आले आहेत, मग पुढे आपल्याला त्यांच्या म्हणजे त्यांच्याशी जोडलेले असे क्वेश्चन सुद्धा विचारू शकतात, तर ते आपल्याला सांगता आले पाहिजे. अतुल, नैना, जॉन आणि सिमरन. ठीक आहे. हे रोज शाळेत जाताना काय करायचे, तिथे थांबायचे आणि निरीक्षण करायचे. निरीक्षण करणं म्हणजे बघत राहणं, एखाद्या गोष्टीकडे ऑब्झर्व करणं. ठीक आहे. निरीक्षण करणं म्हणजे ऑब्झर्व करणं. त्याच्या हालचाली त्याचे मन मोहून टाकायचे. सुगरण पक्षी कसे घरटे बांधतो याचे निरीक्षण करायचे. त्याच्या हालचाली त्याचे मन मोहून टाकायचे. बघा, आता तो पक्षी कशा प्रकारे घरटे बांधतो, कशी विणकाम करतो, हे सगळं ते बघत राहायचे. आणि त्याची एक एक जी स्टेप आहे ना बांधण्याची, बिल्ड करण्याची, त्या मोहक म्हणजे यांना अट्रॅक्ट करत होत्या या सगळ्या मुलांना, की तू इतक्या सुंदर पद्धतीने त्याला बांधत होता, याने बना रहा था. ठीक आहे. अपने नेस्ट को. कुठे घाई नाही, गडबड नाही, सगळे कसे नियोजनबद्ध. देखो मतलब कहीं पे भी वो घाई गड़बड़ नहीं कर रहा था, बिल्कुल भी जल्दबाजी नहीं कर रहा था. सगळे कसे नियोजनबद्ध, यानी जिस तरह से वो सोच रहा था कि मुझे कैसे बनाना, बिल्कुल उसी तरीके से ही वो आराम से धीरे धीरे केअरफुली उसे क्या कर रहा था, बना रहा था. कळते तुम्हाला? अगदी नियोजनबद्ध पद्धतीने तो विणत होता. आता बघा, असे नैना नेहमी म्हणायची. कोण म्हणायची? नैना. तिला त्याच्या कामातला सफाईदारपणा, नीटनेटकेपणा आवडायचा. खूप म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता आपण एखादी गोष्ट बनवतो, ठीक आहे, कुठलीही घ्या तुम्ही, तर ती बनवताना किती पसारा होतो बरं, हो की नाही घरामध्ये. मग तो पसारा होऊ न देता आपण जर एखादी गोष्ट करतो किंवा आपल्यामध्ये जो आर्ट लपलेला आहे, तो आर्टला आपण कसं बाहेर काढतो. इफ सपोज अगर जर तुम्ही पेंटिंग करत आहात, हो की नाही, मग पेंटिंग करताना आपल्याला किती ज्या सामग्री आहे, साहित्य आहे ते लागतं. मग ते पूर्ण झाल्याच्या नंतर आपण ती व्यवस्थित जागच्या जागी ठेवतो की नाही. किंवा सपोज कुकिंग घ्या, तुम्ही एखादी इन्ग्रेडियंट सगळे घेतले एखादी पदार्थ बनवण्यासाठी, ठीक आहे, तर तो पदार्थ बनवताना किचन मध्ये किती पसारा होतो. मग तो पसारा होऊ न देता आपण किती सफाईदारपणे ते बनवतो है ना. ह्या सगळ्या गोष्टी नोट केल्या जातात बरं का, की तिच्या अंगामध्ये असलेली जी कला आहे, ती कला ती कशा पद्धतीने जोपासते हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून तिला, नैनाला त्याच्या कामातला म्हणजे सुगरण पक्षीच्या कामातला कुठली गोष्ट आवडली, तर सफाईदारपणा, म्हणजे कुठेही घाण नाही, पसारा नाही, काही नाही. एकदम जी गोष्ट तिला हवी आहे ती आणणार, विणणार, परत दुसरी गोष्ट घेण्यासाठी ती जाणार, हो की नाही. आपण तसं करतो का? नाही. आपण सगळ्या गोष्टी एकदम आणून ठेवतो, जे लागतं ते यूज करतो, बाकीचे सगळं तिथे पडून राहतो. मग बहुतेक वेळा काय होतं, आपण तिथून उठून जातो आणि मग ते सगळा पसारा आपल्याला कोणाला आवडायला लागतो, तर आपल्या आईला आवडायला लागतो, हो की नाही. तर हे खूप चुकीची गोष्ट आहे. तर ही सुद्धा आपण शिकण्यासारखं आहे या पक्षीकडून, ठीक आहे. ज्या गोष्टी आपण तयार करतो, बनवतो, ठीक आहे, तर त्यामागे तो वेल बिल्डपणा जो आहे, वेल बिल्ड म्हणजेच काय, नियोजनबद्ध, सफाईदारपणा हा असलाच पाहिजे आपल्या अंगामध्ये, ठीक आहे. तर बघा,
नीटनेटकेपणा आवडायचा. जॉनला त्याची चिकाटी तर अतुलला त्याची कष्टाळू वृत्ती भावून जायची. आता कुठल्या मुलाला त्याची कुठली गोष्ट आवडली आहे हे लक्षात ठेवा. जॉनला काय आवडलं? त्याची चिकाटी. चिकाटी म्हणजेच काय? जिद्द. यानी उसकी जो जिद थी बनाने की मैं चाहे कितनी भी मुश्किलें आए मैं उसे पूरा करके ही रहूंगा. त्याला चिकाटी म्हणतात. म्हणजे होप्स लूज नाही करायचे. आपले होप्स पूर्ण होईपर्यंत शेवटपर्यंत काय करायचे? टिकून ठेवायचे आहे. तर जॉनला त्याची चिकाटी आवडली. अतुलला त्याची कष्टाळू वृत्ती. कष्टाळू वृत्ती म्हणजेच काय? मेहनत करण्याचा स्वभाव यानी हार्ड वर्किंग. त्याला त्याचा कष्टाळू वृत्ती खूप आवडली. त्यानंतर सिमरनला वाटायचे किती मेहनती आहे हा पक्षी. आपल्या सुगरणीसाठी व पिलांसाठी एवढे सुरेख घरटे बांधतो. आता सुगरणीसाठी आणि पिलांसाठी बघा, म्हणजे जो विवर बर्ड जो आहे तो काय आहे? मेल आहे ना, मेल बर्ड आहे. आणि तो आपल्या मादीला, मादीच म्हणजे काय? फिमेल बर्ड. ठीक आहे. पशु किंवा पक्ष्यांमध्ये, पशु म्हणजे प्राणी किंवा पक्ष्यांमध्ये जी फिमेल असते तिला मादी म्हटलं जातं. ठीक आहे. तर त्या मादी आणि आपल्या पिल्लांसाठी तो इतका सुंदर असा घरटा बांधत होता. तर त्याची जी धडपड, त्याची जी मेहनत आहे ती सिमरनला खूप आवडली. आणि ती म्हणाली सुद्धा की किती मेहनती पक्षी आहे हा. त्यासाठी अपार मेहनत घेतो. खरंच खूप जबाबदार आणि कुटुंबवत्सल पक्षी आहे हा. येस, म्हणजे त्यांना त्याची जी धडपड आहे, बनवण्याची जी क्रिया आहे, हे सगळं बघून प्रत्येकाने त्या विवर बर्ड मधला म्हणजे सुगरण पक्षामधला सगळ्या एक क्वालिटी त्यांनी शोधून काढल्या है ना. आणि त्याचे क्वालिटी म्हणजे काय? गुण. त्याच्या अंगात जे असलेले गुण आहेत ते. तर सिमरन काय म्हणाली की हा पक्षी इतका मेहनती आहे, सुंदर आहे, अपार मेहनत घेतो आणि खूपच जबाबदार आणि कुटुंबवत्सल आहे. जबाबदार म्हणजेच काय? म्हणजे एखाद्या गोष्टी जसं आपले पप्पा घ्या घरामध्ये, हो की नाही, आपले वडील आहेत, पूर्ण घराची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते, हो की नाही. ते खूप मेहनत करतात, बाहेर कमावून आणतात. मग त्या कमावलेले जे पैसे आहेत त्या पैशावरती आपलं घर चालतो की नाही. बघा, आपला रोज आपण जे जेवण जेवतो त्यासाठी लागणारा किराणा माल भरणं, घराचा जो आपला मेंटेनन्स असतो, भाडे भरणं, आणखी इतरही गोष्टी घ्या. तुमचं शिक्षण घ्या. आता तुमच्या शिक्षणामध्ये सुद्धा किती मोलाचा आणि महत्वाचा वाटा त्यांचा असतो, पण तो कधी आपल्याला दिसतो का? नाही. आपल्याला फक्त आपला अभ्यासच दिसतो. अरे मी किती मेहनत करतो, किती अभ्यास करतो. पण त्या अभ्यासासाठी जो तुमचा जो बॅकबोन ज्याला आपण म्हणतात तो मजबूत असणं, म्हणजेच त्यासाठी लागणारी जी फीज आहे, हो की नाही, तुमचा येणं जाणं, सगळ्या गोष्टी कोण पाहतो? तर तुमचे वडील पाहतात. म्हणजेच ते एक जबाबदार आणि कुटुंब वत्सल असे आहे, हो की नाही. म्हणजे प्रत्येक घरामध्ये असा एक जबाबदार आणि कुटुंब वत्सल व्यक्ती असतोच. आणि त्याच्या असण्यानेच आपला घर हा सुंदर आणि नीट पद्धतीने चालत असतो, हो की नाही. तर बघा, त्याचप्रमाणे हा पक्षी जो आहे म्हणजे त्या पक्षामध्ये सुद्धा तेच गुण जे आहेत ते ठासून भरलेले आहेत. आणि ह्या मुलांनी ते गुण शोधून काढले आहेत है ना. कसे कॅप्चर केले आहेत बघा. ही मुलं तर इतकी लहान लहान आहेत, तुमच्याच वयाची आहेत, 6वीत शिकणारी. जॉन, त्यानंतर सिमरन आहे, अतुल आहे, नैना आहे. आणि त्यांनी प्रत्येकाने तिचा जो गुण आहे तो कसा शोधून काढला, हो की नाही. ठीक आहे. तर पुढे बघूया. मुले घरटे पाहत असताना गुरुजी तिथे आले. गुरुजींनी मुलांना विचारले, काय रे मुलांनो, काय पाहत आहात. बघा, आता या सगळ्या गोष्टी जेव्हा ते ऑब्झर्व करत होती मुले, तेव्हा अचानक तिथून कोण आले? तर गुरुजी म्हणजे काय? सर, टीचर, त्यांच्या स्कूलचे. आणि त्यांनी मुलांना विचारले, काय रे मुलांनो, काय पाहत आहात, याने आप क्या देख रहे हो. मुलांनी घरट्याकडे बोट दाखवले आणि म्हणाले, गुरुजी पहा ना, सुगरण पक्षाने किती छान घरटे बांधले आहे. बिल्कुल उनका आंसर देते हुए बच्चों ने कहा कि गुरुजी पहा ना. याने उन्होंने उस नेस्ट की तरफ त्या घरट्याकडे बोट दाखवले आणि म्हणाले की किती सुंदर घरटे आहे. आणि तो कोण बांधत आहे? तर सुगरण पक्षी. ते मुलांना म्हणाले, मुलांनो, सुगरण पक्षी नीटनेटके आणि मजबूत घरटे बांधतो. गवताच्या बारीक व चिवट काड्या गोळा करतो आणि आपल्या चोचीने सुबक व भारी घरटे विणतो. आता गुरुजींनी बघा किती महत्वाची गोष्ट सांगितली मुलांना. उन्होंने कितनी इम्पोर्टेंट बात जो है वो बच्चों को समझाई कि वो जो सुगरण पक्षी है ना, विवर बर्ड है,
वो नीटनेटके आणि मजबूत घरटे बांधो, यानी बिल्कुल ही जिसे देख के ही हम देखो, बहुत बार हमारे घर को ही हम ले लो, हम कितनी कोशिश करते हैं उसे सजाने की, अच्छा दिखने की, ताकि कोई भी गेस्ट या मेहमान हमारे घर पे आए तो वो मतलब उनके मुंह से वाह ऐसे शब्द निकले हमारे घर को देखकर और वो तारीफ करे की कितना खूपसूरत घर आहे आपका, हो की नाही. मग त्याच पद्धतीने हा जो पक्षी आहे त्याचं घरटं सुद्धा अगदी नीटनेटकं आणि मजबूत मजबूत यासाठी म्हटलं आहे की किती वारा येऊ, तुफान येऊ, पाऊस पडो, पण तो घरटा जो आहे तो तुटणार नाही, मोडणार नाही आणि पडणार सुद्धा नाही. अशा पद्धतीने त्याने तो बनवला आहे, बांधला आहे. तर हा बांधण्यासाठी तो कुठल्या गोष्टींचा उपयोग करतो, कुठल्या साहित्य त्याला काय काय लागतं तर बघा, गवताच्या बारीक पण चिवट काड्या गोळा करतो. तर चिवट म्हणजे काय, ज्या न तुटणाऱ्या असतात है ना, कधीच असे चिवट ज्याला आपण लाईक बघा स्ट्रेचेबल ज्या असतात, ज्या तुटत नाही लवकर आहे ना, मजबूत, त्याला चिवट म्हणतात. गोळा करतो, अशा गवताच्या काड्या तो गोळा करतो. त्यानंतर आपल्या चोचीने सुबक व भारी घरटे विणतो. आणि तो विणण्यासाठी आता आपण तर आपल्या हाताने विणतो, पण पक्षी जो आहे तो त्याच्या चोचीने म्हणजे बीकने काय करतो, विणकाम करतो, वेविंग करतो. आणि मग त्या एक एक काड्या शोधून आणून तो ते जे विणण्याचं काम है ना, वेविंग का जो है वो उसी वे से करते रहता है. भारी घरटे विणतो. भारी म्हणजेच काय तर सुंदर है ना, मजबूत असं. नक्षीदार विण पाहूनच या पक्षाला सुगरण असे म्हणतात. और उसकी जो नेस्ट है मतलब त्याचा जो घरटा आहे त्या घरट्याला पाहूनच त्या पक्षाला तो नाव पडलं आहे सुगरण पक्षी है ना, याने वीवर बर्ड. ओके, अशी सुबक आकाराची सुरेख घरटी तो बांधत असतो. सुगरणवादी त्याचे निरीक्षण करत असते. बघा आता तो जो घरटा बांधण्याचं काम कोण करतो तर मेल बर्ड. ठीक आहे, मेल पक्षी जो आहे पुरुष ज्याला आपण म्हणतो तो बांधत असतो. आणि तो बांधताना त्याचं निरीक्षण कोण करत असते तर ती जी फिमेल बर्ड असते है ना, सुगरण मादी म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं फिमेल बर्ड, तर ती त्याचं निरीक्षण करत असते, म्हणजे ऑब्झर्व करत असते की कुठे काय कसं सगळं ती त्या पद्धतीने पाहत असते. राहण्यास योग्य व मजबूत असेल अशा घरात राहणे ती पसंत करते. बघा आता ती पक्षी मादी जी आहे ना, सुगरण मादी, ती अशा पद्धतीने निरीक्षण करते की तो जो घरटा आहे तो राहण्यासाठी योग्य आणि मजबूत असला पाहिजे, मगच ती काय करते त्यानंतरच तिथे राहणं पसंत करते. आणि मग बघा निंब बाबळीच्या झाडाच्या फांदीला हे घरटे झोक्यासारखे टांगलेले असते. आता बाबळी म्हणजेच काय, एक काटेरी झाड असतो, त्या झाडावरती किंवा निंबाच्या झाडावरती उंच झाडाच्या म्हणजे शेंड्यावर टोकावरती तो घरटा ती काय करते बांधते. आता तुम्ही हा घरटा तुम्हाला पिक्चर मध्ये दिसत असेल, अशा पद्धतीचा घरटा बांधूनच आपण ओळखू शकतो की हा घरटा तर सुगरण पक्षीचा आहे, म्हणजेच वीवर बर्डचा आहे, तिने हा बांधला आहे ना. जंगल साइड किंवा असे जे फॉरेस्ट ठिकाणी आपण गेलो तर आपल्याला ते नक्कीच बघायला मिळतात. किंवा आता सुद्धा विलेजेस मध्ये खेड्यापाड्यामध्ये झाडांवरती या प्रकारचे घरटे लोंबलेले असतात. म्हणजे बघा तुम्ही जर आपण नेचर बेस मध्ये जे हॉटेल्स रेस्टॉरंट वगैरे असतात, रिसॉर्ट वगैरे, तर तुम्ही तिकडे गेले ना तर बघा अशा हट म्हणजे झोपडीच्या पद्धतीने ते सजवले गेलेले असतात हॉटेल्स वगैरे. तर तिथे म्हणजे शोभेच्या वस्तूसाठी देखील या प्रकारची घरटी त्यांनी लावलेली असतात. जणू काही ते लॅम्प आहे असं वाटतं आपल्याला की हे लॅम्प आहे गवताचे वगैरे, पण ते म्हणजे घरट्यासारखेच दिसणारे असे असतात, जे पाहून प्रत्येक जण काय होतो आकर्षित होतो, मोहून जातो. ठीक आहे, तर बघा हे घरटे झोक्यासारखे टांगलेले असतात, म्हणजे झोक्याच्या आकाराने ते असे टांगलेले असतात आणि त्याच्या खाली असा एक होल असतो, त्या होलामधून ते वरती एंटर करतात आपल्या घरट्यामध्ये जाण्यासाठी. ठीक आहे, तुम्ही नक्की गुगलवरती सर्च करा मुलांना, तुम्हाला बरीचशी माहिती यामध्ये मिळेल. इमेजेस पहा. ठीक आहे, त्यानंतर बघा वादळातही हे घरटे शाबूत राहते. शाबूत म्हणजे काय, टिकून राहणे. म्हणजे किती मोठं स्ट्रॉंग वादळ वारा तुफान का येऊन आपण ते जे घरटे आहे ते तसेच टिकून राहते, शाबूत राहते.
त्याच्या घरट्याची सर कोणत्याही इतर पक्षाच्या घरट्याला येत नाही ऑब्व्हियसली. म्हणजे हा जो घरटा आहे तो इतका सुंदर, सुरेख आणि मजबूत असा असतो की कुठल्याही पक्षाचा घरटा त्यासमोर फिकाच आहे. म्हणजे त्याची सर त्याला येणारच नाही, म्हणजे बरोबरी तो करूच शकत नाही दुसऱ्या घरट्याची. हो की नाही? आपण बघतो की दुसऱ्या पक्षाने जी बांधलेली घरटी असतात ती बऱ्याचदा जोराचा वारा आला की खाली कोसळतात, है ना. बऱ्याचदा त्यांची जी अंडी असतात ती त्या घरट्यासोबत पडून फुटून जातात. पाहतो की नाही आपण? बघा, नेहमीच आपल्याला पावसाच्या ऋतूमध्ये किंवा दिवसांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतो की मोठ्या मोठ्या झाडांवरती जी घरटी आहे ती खाली पडतात आणि मग त्यामध्ये काय होतं, त्यांची अंडी सुद्धा फुटली जातात. पण हे घरटं तसा त्या प्रकारचा अजिबात नसतो. हे खूप छान पद्धतीचं असतं. म्हणजेच कुठल्याही घरट्याची सर त्याला येत नाही. गुरुजींनी सुगरण पक्षाची वाखाणणी केली. वाखाणणी करणं म्हणजेच काय? स्तुती करणं. म्हणजे अशा प्रकारे गुरुजींनी त्या घरट्याची स्तुती केली, म्हणजे तारीफ केली. ठीक आहे, तारीफ करणं, ऍडमायरिंग ज्याला म्हणतो. बऱ्याच दिवसांनी पुन्हा मुले निंबाच्या झाडाजवळ आली. आता बघा, अब वो उनने जो कॉन्वर्सेशन था गुरुजी और बच्चों में, स्टूडेंट्स में, अब उसके कुछ दिनों बाद, थोड़े दिनों बाद जब वो बच्चे वापस उस नीम के पेड़ की तरफ गई, म्हणजे त्या झाडाजवळ गेली, पाहतात तर काय, सुगरण पक्षाचे घरटे बांधून पूर्ण झाले होते. यानी जिस वक्त वो बच्चे देख रहे थे, गुरुजी से बातें कर रहे थे, तब उसका काम जो था वो चालू था, शुरू था, है ना. वो वर्क इन प्रोग्रेस जिसे हम कहते हैं. बट कुछ दिनों बाद जब वो वहां पहुंचे तो वो पूरी तरह से बनकर तैयार था. म्हणजे तो घरटा कसा होता, छान पद्धतीने बांधून पूर्ण झाला होता. झाडाच्या फांदीवर बसून घरट्याचे निरीक्षण करणारी सुगरण त्यात राहायला आली होती. देखो, अब वो जो फीमेल बर्ड थी, है ना, मादी होती, सुगरण मादी, जेव्हा ती निरीक्षण करत होती, तो जो सुगरण पक्षी तो घरटा बांधण्याचं काम करत होता. हो की नाही? आता ती पक्षीने सुद्धा त्या घरट्यामध्ये राहायला आली होती आणि त्या घरट्यात बसली होती. नैना म्हणाली, सुगरण पक्षी किती आकारबद्ध घरटे बांधतो. आकारबद्ध म्हणजेच काय? बघा, चांगल्या पद्धतीने बांधलेले. आता तिने कोणी तारीफ केली तर नैनाने. ह्या सगळ्या सेंटेन्सवर लक्ष ठेवा मुलांनो. आपल्याला विचारण्यात येईल नैना काय म्हणाली, तर सुगरण पक्षी किती आकारबद्ध घरटे बांधतो. हे एक म्हणजे डिक्टेशन सुद्धा आहे तुम्हाला ॲडवर्ड्स. आकारबद्ध, कुटुंब वत्सल, कष्टाळू कृती, नियोजनबद्ध. हो की नाही? थोडे टिपिकल वर्ड्स आहेत, तर याची तुम्ही प्रॅक्टिस नक्की करा घरी. 5 टाइम लिहा, म्हणजे बोलून लिहा, रीड अँड राईट. ओके, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होणार. त्यानंतर बघा, तेही चोचीने आपल्याला असे घरटे तयार करता येईल का? किती कसबी विणकर आहे हा पक्षी. कसबी म्हणजेच काय? त्यामध्ये किती कौशल्य आहे, स्किलफुल आहे हा पक्षी, की इतक्या छान पद्धतीने त्यांनी ते विणलं आहे. जर आपण विचार केला तर आपल्याला आपल्या हाताने सुद्धा असं विणता येईल का? नाहीच येणार. पण तो त्याच्या चोचीने इतकासा छोटासा पक्षी कशा प्रकारे बरं बांधतो तो विचार करण्यासाठी गोष्ट आहे ना. त्याच्या आत किती कला आणि आर्ट असं लपलेलं आहे. मग आणि तो किती कसबी विणकर आहे. कसबी म्हणजे कौशल्य विणकर, विविंग करणारा, विवर बर्ड आहे. हो की नाही? तर बघा, खूपच सुंदर असा हा धडा आहे आपला आणि आपल्याला छान अशी माहिती मिळाली आहे या पक्षाबद्दल, सुगरण पक्षाबद्दल. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि जेव्हा आपला हा लेसन कम्प्लीट होईल, रीडिंग करण्याचा तर गरज आहेच तुम्हाला. जेव्हा पण आपल्या प्रत्येक व्हिडिओचं सेशन जेव्हा तुम्हाला मिळतो तर तो सेशन पाहिल्यानंतर रीडिंग कंपल्सरी आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, ती तुम्ही करायची आहे आणि मग तुम्ही रायटिंग वर्क करायचं आहे. तर एक आणखी छोटंसं होमवर्क मी तुम्हाला देऊ इच्छिते मुलांना, की तुम्ही प्रयत्न करा की याची ड्रॉइंग करा. म्हणजे सुगरण पक्षी आणि त्याचा जो घरटा आहे त्याचा सुद्धा तुम्ही काय करा, ड्रॉइंग करा. बघा तुम्हाला जमतो का, की कशा पद्धतीने तो बघून करा. तुम्ही मोबाईलवर सर्च करून सुद्धा तो पाहू शकता. तुम्हाला जो घरटा आवडेल तो तुम्ही चूज करा आणि त्याची ड्रॉइंग करा. ठीक आहे. तर आता तुम्हाला हे सगळे डिक्टेशन लर्न करून लिहायचे तर आहेतच, कारण की ओरल जेव्हा आपली होणार क्लासेसची, तर ओरल मध्ये तुम्हाला हे सगळे शब्द विचारले जाणार आहेत. त्यामुळे लर्निंग मस्ट इम्पॉर्टंट, लर्न अँड राईट. ओके. आता आपण या लेसनचे, या धड्याचे जे क्वेश्चन आन्सर म्हणजेच प्रश्नांची उत्तर आहेत ती पाहूया. ठीक आहे. चला, तर मुलांना सुरुवात करूया. आपण आपला जो 5वा धडा आहे
सुगरणीचे घरटे त्याची प्रश्न उत्तरे, ठीक आहे. तर पहिला आपला प्रश्न आहे, 1-2 शब्दात उत्तरे लिहा. मीन आन्सर इन 1 or 2 वर्ड्स. ठीक आहे. एक 1 वर्ड मध्ये आन्सर आहे, सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो. सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो सांगा बरं मुलांना. आपल्याला लेसन तर खूप चांगल्या पद्धतीने समजला असेलच, हो की नाही. तर गवताच्या काड्या. कशापासून? गवताच्या काड्या, म्हणजे स्ट्रॉ वगैरे आपण ज्याला म्हणतोय ना, त्यापासून तो बनवतो. तुम्ही सुद्धा प्रश्नाच्या बाजूलाच एरो करून आन्सर लिहिला तरी हरकत नाही, कारण 1 वर्ड आन्सर आहे, ठीक आहे. त्यासाठी लाईन वेस्ट करायची आवश्यकता नाहीये. जर इकडे आपल्याला स्पेस असेल, जागा असेल, तर तुम्ही बाजूला लिहू शकता, बट आन्सर जो आहे त्याला अंडरलाईन करा, ठीक आहे. त्यानंतर सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो. कुठे बांधतो घरटे तो? तर झाडाच्या फांदीवर, हो की नाही. उंच अशा झाडाच्या फांदीवर तो आपले घरटे बांधतो. त्यानंतर तिसरा जो आहे प्रश्न, सुगरण पक्षाचा महत्वाचा गुण कोणता. सगळ्यात महत्वाचा गुण कोणता होता त्यामध्ये, त्याची बेस्ट क्वालिटी ज्याला आपण म्हणू शकतो, तर नियोजनबद्धता. नियोजनबद्धता म्हणजे अगदी नियोजन करून कशा प्रकारे आपल्याला बनवायचं आहे याची योजना आखून म्हणजे योजना करून केलेली जी पद्धत असते आखून, त्याला नियोजनबद्धता म्हणतात, ठीक आहे. नियोजनबद्धता. तर नेक्स्ट जो आपला दुसरा प्रश्न आहे, वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ. तर आपण शब्दार्थामध्ये सुद्धा हे पाहिलेले आहे, त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन बघून डिरेक्टली तुम्ही आन्सर चूज करू शकता. तर मी इकडे अ गट आणि ब गट अशी गट दिलेले नाहीये, वाक्प्रचार लिहिलेले आहेत आणि डिरेक्टली त्याचे जे आन्सर्स आहेत, उत्तरे आहेत, ते बाजूला लिहिलेले आहेत, ठीक आहे. तर बघा आपला प्रश्न आहे, शाबूत राहणे. शाबूत राहणे म्हणजे त्याचा अर्थ टिकून राहणे. त्यानंतर वाखाणणे, दुसरा आहे वाखाणणे, स्तुती करणे, ठीक आहे. आणि सर येणे. सर येणे म्हणजे बरोबरी करणे. आपण म्हणतो ना की याची सर तर येऊच शकत नाही, म्हणजे कम्पेअर करणे. सर येणे, बरोबरी करणे, ठीक आहे. तर हे 2 प्रश्नांची उत्तर तुम्ही लिहून घ्या, रीड करून, विथ रीडिंग. मग आपण कंटिन्यू करूया, ठीक आहे. ठीक आहे मुलांना. तर बघा आपला जो पुढचा तिसरा प्रश्न आहे, 1-2 वाक्यात उत्तर लिहा. फर्स्ट जो पहिला प्रश्न होता, 1-2 शब्दात उत्तर लिहा, है ना. 1 वर्ड मध्ये आन्सर द्यायचा होता. आता आपल्याला 1 सेंटेन्स, 1 or 2 सेंटेन्स मध्ये आन्सर द्यायचा आहे, ठीक आहे. तर बघा, सुगरण पक्षी सुबक वीण कशाने गातो. सुबक वीण, ठीक आहे. वीण कशाने गातो. तर सुगरण पक्षी सुबक वीण चोचीने गातो. कशाने. तर आपल्या चोचीने, ओके. तुम्हाला मराठी किंवा हिंदीमध्ये पॅसेज येणार, पॅरेग्राफ येणार, त्या पॅरेग्राफ मधूनच आपल्याला आन्सर जो आहे तो फाइंड करून म्हणजे शोधून लिहायचा आहे, ठीक आहे. तर प्रश्नाची जी शब्द आहेत त्या शब्दांवरती लक्ष द्यायचं आहे. सुगरण पक्षी सुबक वीण, हा सेंटेन्स आपल्याला कळला. कशाने. तर हा मेन क्वेश्चन आहे, कशाने. मग 1 वर्ड आन्सर जो आहे तो इथे आपला येणार. बाकी सेंटेन्स सेम तसंच आपल्याला कॉपी लिहायची आहे, कॉपी करून. सुगरण पक्षी सुबक वीण चोचीने घालतो, है ना. 1 वर्ड आन्सर आहे जो आपल्याला त्यामध्ये फिल करायचा आहे. त्यानंतर सुगरण पक्षाचे हे घरटे वादळात शाबूत का राहते. बघा किती वादळ वारा येऊ त्याचे घरटे शाबूत का राहते, म्हणजे टिकून का राहते. तर सुगरण पक्षाचे घरटे मजबूत असते. कसे असते. मजबूत, म्हणून ते वादळात शाबूत राहते, ठीक आहे. नेक्स्ट तिसरा जो आपला प्रश्न आहे, नैना सुगरण पक्षाबद्दल काय म्हणाली. आता जसं मी एक्सप्लेन करताना तुम्हाला सांगितलं होतं मुलांनो की प्रत्येक कॅरेक्टरवर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर तुम्ही जेव्हा लेसन रीड कराल तर शेवटचा जो पॅरेग्राफ आहे ना, शेवटी जो पॅसेज आहे तिथे तुम्हाला हा आन्सर नक्की मिळेल की नैना सुगरण पक्षाबद्दल काय म्हणाली. तर आपण तो आन्सर तिकडनं वाचून सुद्धा लिहू शकतो, उतरवू शकतो, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला पॅसेजवरून आन्सर फाइंड करण्याची प्रॅक्टिस होईल. तर बघा, नैना सुगरण पक्षाबद्दल असे म्हणाली की हा चोचीने आकारबद्ध घरटे बांधतो. हा पक्षी किंवा हा पक्षाबद्दल म्हणाली, ठीक आहे. आपण म्हणू शकतो की हा चोचीने आकारबद्ध घरटे बांधतो. आकारबद्ध, ठीक आहे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत मी तुम्हाला आधी लेसन मध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. आपले शब्दार्थ सुद्धा झालेले आहेत, ठीक आहे. त्यानंतर
आपल्याला असे घरटे तयार करता येईल का, असं तिला प्रश्न पडला. हो की नाही, क्वेश्चन मार्क दिला आहे, प्रश्न पडला आहे. नैना म्हणाली आहे. त्यानंतर किती कसबी विणकर आहे हा पक्षी, एक्सक्लेमेटरी मार्क आहे ना, उद्गारार्थी चिन्ह. किती कसबी विणकर आहे हा पक्षी. तर हे 3 सेंटेन्स जे आहेत ते नैना म्हणाली. ठीक आहे, आपल्याला लेसन मध्ये मिळेल, तुम्ही लेसन मधून सुद्धा बघून लिहू शकता. त्यानंतर चौथा जो आपला प्रश्न आहे, सुगरण पक्षी कुटुंब वत्सल कसा, ते लिहा. म्हणजे सुगरण पक्षी कुटुंब वत्सल कसा आहे. तर बघा, सुगरण पक्षी आपल्या सुगरणीसाठी, सुगरणी म्हणजे पक्षी, ठीक आहे, फिमेल बर्ड, सुगरणीसाठी व पिलांसाठी सुरेख व मजबूत घरटे बांधतो. कसे घरटे बांधतो, सुरेख म्हणजे सुंदर आणि मजबूत घरटे बांधतो. त्यासाठी तो खूप मेहनत घेतो. हो, आणि हा इतका जर तुम्ही तो घरटे बघाल तर अगदी जाळीदार, नक्षीदार असा तो घरटा असतो. म्हणजे विचार करा की तो इतका जाळीदार आणि नक्षीदार घरटा, मजबूत तो सुद्धा बनवण्यासाठी त्याला किती मेहनत करावी लागली असेल. तो इवला असा छोटासा पक्षी, त्याची चोच सुद्धा इतकी इवलीशी. मग इतक्या छोट्या चोचीने तो हळूहळू विणकाम करत होता, विविंग करत होता. म्हणजे त्याला किती वेळ लागला आणि त्याने किती मेहनत घेतली हे दिसून आले की नाही. तर हे त्यांनी कोणासाठी केलं बरं, तर त्या सुगरणीसाठी आणि त्याच्या पिलांसाठी. म्हणूनच त्याला काय म्हटले आहे, अशा प्रकारे तो कुटुंब वत्सल आहे, म्हणून त्याला कुटुंब वत्सल म्हटले आहे. ठीक आहे, तर आपण कंटिन्यू करूया. आणखीन एक 5वा प्रश्न आपल्याला आहे, तो पण मी आता तुम्हाला पुढे कंटिन्यू करते. ठीक आहे, तर बघा मुलांना, आपला जो चौथा प्रश्न आहे, खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. वाक्यात उपयोग म्हणजे काय, मेक सेंटेन्स. ठीक आहे, आपल्याला वर्ड दिला जातो, त्या वर्ड शब्द दिला जातो, त्यावरून आपल्याला सेंटेन्स बनवायचा आहे. ठीक आहे, आणि त्या सेंटेन्स मध्ये तो शब्द हा आला पाहिजे, म्हणजे त्या शब्दावरूनच आपल्याला सेंटेन्स बनवायचा आहे. तर बघा, सुबक, सुबक म्हणजे काय, सुंदर. ठीक आहे, मीना खूप सुबक चित्र काढते. मीना खूप सुबक चित्र काढते. सुबकचा अर्थ होतो सुंदर. मीनाच्या जागी हवं तर तुम्ही कुठल्याही मुलीचं नाव लिहू शकता. जर तुम्ही मुलाचं नाव लिहिलं तर तुम्हाला ते काढतो, ठीक आहे, तो लिहावं लागेल. मुलगी आहे म्हणून ते लिहिलं आहे. त्यानंतर कसब, कसब म्हणजे कौशल्य. ठीक आहे, स्किल. मोहन शिंप्याचे शिलाईचे कसब वाखाणण्यासारखे आहे. आता मोहन शिंप्याचे, शिंपी म्हणजेच काय, टेलर. ठीक आहे, टेलरला मराठीमध्ये शिंपी म्हणतात. तर हा शिंप्याचं नाव आहे. तुम्ही हवं तर दुसरं नाव सुद्धा लिहू शकता, मारुतीराव, गणपतराव, जे तुम्हाला हवं असेल. तर मोहन शिंप्याचे शिलाईचे, शिलाई म्हणजे काय, स्टिचिंग, शिलाईचे कसब, कसब म्हणजे काय, कौशल्य, वाखाणण्यासारखे आहे. वाखाणण्यासारखे मतलब काय, जिसे हम तारीफ काबिल, स्तुती करण्याजोगे, म्हणजे त्याची खूप तारीफ करू शकतो असा कसब आहे त्या शिंप्याचा. म्हणजे इतक्या छान पद्धतीने तो काय करतो, शिवणकाम करतो किंवा शिलाईचं काम करतो. त्यानंतर चिकाटी, चिकाटी म्हणजे काय, जिद्द. ठीक आहे, जिद्द. चिकाटी असेल तर कोणतेही काम नीट पूर्ण होते. म्हणजे जोपर्यंत तो काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण चिकाटी सोडली नाही पाहिजे. चिकाटीने तो काम केला पाहिजे, तेव्हाच तो नीट सुद्धा होईल आणि पूर्ण सुद्धा होईल. ठीक आहे, त्यानंतर मजबूत. आमच्या इमारतीचे काम मजबूत आहे. इमारत म्हणजे काय, बिल्डिंग. बिल्डिंगला मराठीत इमारत म्हणतात. तुम्ही हवं तर इकडे घर सुद्धा लिहू शकता. आमच्या घराचे काम मजबूत आहे. आता मोस्ट ऑफ आपण जे आहे शहरामध्ये बिल्डिंग मध्ये राहतो, हो की नाही, सगळे बहुतेक मुलं हे बिल्डिंग मध्ये राहतात. त्यामुळे मी इमारत लिहिलं आहे, आमच्या इमारतीचे काम. ठीक आहे, तर हे वाक्यात उपयोग करा. लर्न करून तुम्हाला लिहायचे आहेत, कारण की ओरल सुद्धा घेतले जाणार आहे. ठीक आहे, तर मुलांनो, आपला हा शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न 5वा. सुगरण पक्षाला लागू होणे शब्द शोधून आकृती पूर्ण करा. म्हणजे लागू होणे किंवा होणारे, लागू होणारे. ठीक आहे, आपण इथे होणारे. सपोज तुम्हाला ब्रॅकेटमध्ये ते ऑप्शन सुद्धा दिले जातील क्वेश्चनच्या खाली. ठीक आहे, त्यामध्ये बरेचसे शब्द असे असणार आहेत की आपल्याला ओळखायचे की हे कोण सुगरण पक्षामध्ये आहेत का.
किंवा होते का, किंवा आपल्याला असं पण होऊ शकतो की आपल्याला ब्रॅकेट दिला नसेल, बट जो पॅरेग्राफ म्हणजे पॅसेज असेल त्या पॅसेज मधून ते शोधून काढायचे आहेत. म्हणजे जे जे गुण त्याच्यामध्ये आहेत ते सगळे गुण आपल्याला काय करायचे आहेत, पिक करायचे आहेत, म्हणजे शोधायचे आहेत. तर इथे मी काही सोपे असे जे गुण त्या सुगरण पक्षीमध्ये आहेत है ना ते लिहिलेले आहेत. जसा मेन आपल्याला काय सांगितलं, आकृती पूर्ण करा. क्वेश्चन जो दिला आहे तो आहे सुगरण पक्षी. ठीक आहे, सुगरण पक्षी. आता त्यासाठी काय काय गुण आहेत त्यामध्ये, तर सगळ्यात आधी कुटुंब वात्सल. बघा मुलांना बरेच असे गुण त्याचे जे आहेत ते आपल्याला लेसन मध्ये दिलेले आहेत, हो की नाही. मेहनती आहे, आणखी पण खूप सारे असे गुण जे आहेत ते आपल्याला लेसन मध्ये त्यांनी दाखवलेले आहेत, दिले आहेत, हो ना. पण आता आपल्याला जितकी ब्रॅकेट दिले असणार म्हणजे आकृती पूर्ण करायची, त्यामध्ये आपण आपल्याला जे सोपे किंवा पटकन मिळणारे असे शब्द आहेत ते आपण लिहू शकतो. जसं कुटुंब वत्सल, त्यानंतर चिकाटी, कष्टाळू वृत्ती, कसबी, जबाबदार आणि नीटनेटकी, हो की नाही. आणखी पण व्हायचं आहे, सफाईदारपणा, आकारबद्ध, हे सगळे गुण आपल्याला दिलेले आहेत. पण पॅसेज मध्ये जे असतील ते आपण शोधायचे आहेत किंवा ब्रॅकेट मध्ये जे असतील ते आपण शोधायचे. तर जे सिंपल मला असे वाटतं ते मी इथे लिहिलेले आहेत आणि आकृती पूर्ण केली आहे. सुगरण पक्षाचे हे 6 गुण इकडे लिहिलेले आहेत. ठीक आहे, तर आता बघा मुलांनो, आपला जो 6वा धडा आहे सुगरण पक्षी हा इथे पूर्ण झालेला आहे. तुम्हाला लेसन व्यवस्थित रीडिंग करायचं आहे. सगळ्यात आधी सेशन कंप्लीट झाला, आफ्टर एक्सप्लेनेशन तुम्हाला लेसन व्यवस्थित रीड करायचं आहे. त्यानंतर शब्दार्थ लिहायचे आहेत. शब्दार्थानंतर आज आपण बोर्डवर जितका रायटिंग वर्क केला आहे प्रश्नांची उत्तरे ते पूर्ण तुम्हाला रीड करून लिहायचं तर आहे, सोबत लर्निंग सुद्धा सुरू ठेवायचे आहे. ठीक आहे मुलांनो, कारण ओरलमध्ये तुम्हाला हे सगळे प्रश्न विचारले जाणार. ठीक आहे, तर खूप नीट आणि व्यवस्थित अशा हँडरायटिंग मध्ये तुम्ही लिहायचे आहेत आणि त्याचे पिक सेंड करायचे आहेत होमवर्कसाठी. ठीक आहे.